काका नाव काय तुमचं? सुधाकर दामोदर मुक्षवार. अच्छा, वय किती आहे? 65 आहे का? कुठे राहता? बिल्डिंग. अच्छा, म्हणजे प्रॉपर इथलचे आहेत की बाहेरचे? अच्छा, मग काही त्रास वगैरे नाही का? याच्या आधी होता? अच्छा, म्हणजे काय त्रास होता? म्हणजे त्यांना एकदमच त्यांचं हे झालं, पॅरलाइज झाला त्याला एकदमच. अच्छा, बीपीची गोळी नाही घेतल्यामुळे. अच्छा अच्छा, पॅरलाइज झाला. मग त्यांना 4 माणसांनी ते वरून उचलून आणलं. अच्छा, चलताच येत नव्हतं, अजिबात काही चालतच नव्हतं. ओके. मग आल्यानंतर खूपच छान झालं. त्यांना काय करायचं कुठे न्यायचं बरं. अच्छा, सरांनी त्याला वर घेतलं, ट्रीटमेंट चालू केली. नंतर 3ऱ्या दिवसातच त्यांना उभा केलं त्यांना. अच्छा, इतकं आम्हाला आनंद झाला, सगळ्यालाच लगेच सगळे म्हणाले किती भारी झालं. अच्छा अच्छा, 3ऱ्या दिवशी उभा केलं. अच्छा, म्हणजे याच्या आधी त्रास होता तर किती दिवस होता त्रास? म्हणजे एक ताबडतोब ताबडतोब इकडे आणलं. अच्छा, हा 2-3 तासातच येतं घेऊन. आणि याच्या आधी कोणत्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेला होता? नाही, कुठंच नाही का? म्हणजे तुम्ही डायरेक्ट इथे झाला. अच्छा, मग अगोदर बालनगरचे पेशंट होते ना, ते पण 10 दिवसातच तयार होऊन घरी गेले. अच्छा, माझी बहिणीचं नाव होतं. ओके. मग त्यांना आम्ही पत्ता दिला, तिथंच जा म्हणे, आता आपलं झालेलं म्हणजे एकदम 10 दिवसात क्लिअर झाले, तुम्ही पण जा. अच्छा, आम्हाला 8 दिवसामध्ये सगळं काही झालं. अच्छा, 8 दिवस लागले. मग हॉस्पिटल बद्दल काही सांगायचंय? म्हणजे तुम्हाला हॉस्पिटल कसं वाटलंय? त्याची सर्व्हिस कशी आहे? एकदम सर्व्हिस एकदम स्वच्छ आणि चांगली आहे. ट्रीटमेंट इतकी भारी घेतली. सगळ्यांमध्ये खूप ट्रीटमेंट चांगली दिलेली आहे. अच्छा अच्छा, सगळं आम्हाला कोणतंच असं कमी पडलं नाही. डॉक्टर, स्टाफ, हॉस्पिटल सर्व सगळं छान आहे, सगळं भारी आहे. असं हलगर्जीपणा कोणीच करत नाही. चांगली गोष्ट. म्हणजे तुमची संतुष्टी आहे की चांगलं ट्रीटमेंट झालंय बाबा? आम्हाला काही इतकं भारी वाटलं की 8 दिवसात आम्ही घरी कसं चाललो. अच्छा अच्छा, खूप आनंद झाला. खूप आनंद झालाय, ते तर दिसूच लागलं. ठीक आहे, चालेल.